ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशी. बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी होणार चौकशी. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. कोरोना काळामध्ये काही लोकांनी खिचडी घोटाळा केला. घरी बसलेल्या लोकांना सत्ता कशी मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून? बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास चौकशी. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. समोर आणि कार्यकर्त्यांसमोर वागायला काही हरकत नाही. काही झालं तरी त्यांच्यासमोर वागायचं नाही हे आपण सर्वांना. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी. आज अनिल पाटील आणि सुनील तटकरे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार. लोकसभेत ओबीसींचे 12-13 खासदार निवडून गेले पाहिजेत. 12-13 खासदार निवडून गेले तरच आरक्षण टिकेल. भुजबळांसारखे कितीही माणसं लढले तरी ठेंगा मिळेल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. 13 खासदार ओबीसीचे गेले नाही. त्या पार्लमेंटमध्ये, त्या लोकसभेमध्ये तर आरक्षण टिकवणं कठीण राहील. मग भुजबळांसारखे कितीही माणसं लढायला राहिले तरी त्याचा असणारा ठेंगा दाखवल्यानं मिळेल हे आपण असणारा लक्षात घ्या. महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. वंचित बहुजन आघाडीलाही बैठकीचं निमंत्रण. लोकसभेच्या जागांबाबत आज अंतिम निर्णय होणार. संजय राऊतांची माहिती. मेळावा घेण्यावरून ओबीसी नेत्यांमध्येच 2 गट पडल्याची चर्चा. सलग 3 मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी. आयोजनाची माहिती न दिल्यानं गट पडल्याच्या चर्चांना उधाण.